बलावर धरी सुदर्शन श्रीहरीचा कर श्रांगधनुचा नाथ भयंकर पांचजन्य रणफेरी फुंकून भावे जीवन यज्ञ समर्पण। आसू आम्ही सुखाने पत्थर पायातील ही दिवंगत संघ प्रचारकांची जीवनकथा विशद करणारी व्हिडिओ मालिका आहे। या व्हिडिओ मालिकेत आजवर 89 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत। या मालिकेतील आज प्रसारित होणारा 90वा व्हिडिओ ज्येष्ठ संघ प्रचारक श्री तात्यासाहेब बापट यांची जीवनकथा विशद करणार आहे। धन्यवाद। तळजाईचे शिबिर हे महाराष्ट्राच्या संघाच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणावे लागेल। जानेवारी 1983 मध्ये तळजाईचे शिबिर झाले। या शिबिराचे शिल्पकार होते बाबाराव भिडे आणि तात्या बापट। शिबिर यशस्वी करण्यासाठी तात्या बापट यांनी अथक प्रयत्न केले। स्वयंसेवकांची शिस्त, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि लोकसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही सर्व या शिबिराची वैशिष्ट्ये आहेत। भार्गव बापट हे त्यांचे मूळ नाव। उत्कृष्ट शरीरयष्टी आणि सैन्याची आवड असल्यामुळे ते सैन्यात भरती झाले, पण सैन्यात काही त्यांचे मन रमले नाही। त्यामुळे तिथली नोकरी सोडून 1948 मध्ये ते संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले आणि तात्या या नावानेच ते संघ कामात सक्रिय झाले। कुठल्याही कामाची योजना करायची आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायची हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते। त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच पुण्याच्या संघाच्या इतिहासाचे अवलोकन करताना तात्या बापट हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते। 1960 ते 1975 या काळात तात्या पुणे शहर प्रचारक होते। आणीबाणीच्या काळातही ते पुण्यातच होते। त्यानंतर त्यांच्याकडे पुणे विभागाचे आणि नंतर जनकल्याण समितीचे काम आले। त्यामुळे पुणे हेच शेवटपर्यंत त्यांचे केंद्र राहिले। पुण्याचे संघकाम जुने असल्याने ते पुण्यातील जुन्या कार्यकर्त्यांकडे जात, परंतु शहराची वाढ पाहता संघाचे काम वाढवले पाहिजे यासाठी त्यांनी तरुणांकडे आपले लक्ष केंद्रित केले। पुणे शहराच्या मध्यभागात, पूर्व भागात आणि शहरात संघकाम कसे वाढेल यासाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले। चांगले कार्यकर्ते कसे तयार होतील याचा विचार केला। यासाठी त्यांनी एकेका कार्यकर्त्याकडे जातीने लक्ष दिले। प्रत्येक कार्यकर्त्याचे वैयक्तिक जीवन, त्याचे शिक्षण, नोकरी, घरची परिस्थिती याविषयी विचारपूस केली आणि त्याला आपलेसे केले। 1961 साली पानशेत धरण फुटले। त्या काळात पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे, सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करणे इत्यादी कामांत तात्यांचे मार्गदर्शन व योगदान मोलाचे होते। पुण्यातील संघ कार्यालय म्हणून आज जी वास्तू दिमाखात उभी आहे त्या मोतीबाग कार्यालयाची वास्तू उभी करण्यात तात्या बापटांचा मोलाचा वाटा आहे। 1973-74 मध्ये शिवसंदेश वितरण करण्याची मोहीम आली। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचा संदेश पोहोचविण्याची ही योजना होती। हे काम तात्या बापटांकडे होते। योग्य नियोजन करून त्यांनी ही योजनाही यशस्वी केली। आणीबाणीच्या काळात मिसाखाली अटक झालेल्या कार्यकर्त्यांच्या घरची व्यवस्था कशी करायची, सत्याग्रहाच्या कार्यक्रमांची योजना कशी आखायची, बॅचेस कशा ठरवायच्या या सर्व कामांचे नेतृत्व तात्यांकडे होते। आणीबाणीच्या काळात तात्यांनी वेषांतर केले होते। सरकारने त्यांच्याही नावाचे अटक वॉरंट काढले होते, मात्र संघाने बाहेर राहून सत्याग्रहाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दिल्यामुळे ते पोलिसांच्या हाती सापडले नाहीत। ते आणीबाणीच्या काळात बैठकाही घेत होते। सत्याग्रहींच्या कुटुंबाला काय हवे काय नको याची व्यवस्थाही त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडली। तात्या बापटांचे खरे कर्तृत्व जिथे प्रकट झाले ते म्हणजे तळजाई शिबिर। तळजाईला 35,000 स्वयंसेवकांचे 3 दिवसांचे शिबिर झाले।
अंथरूण पाहून पाय पसरणे हा तात्यांचा स्वभाव नव्हता. ते म्हणत, जेवढे आपल्याला पाय पसरायचे आहेत तेवढे अंथरूण मोठे करा. म्हणजे जेवढा मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे तेवढा निधी आपण गोळा करू, हा त्यांचा विश्वास होता आणि तो त्यांनी या तळजाई शिबिरात सिद्धही करून दाखवला. या शिबिरासाठी त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले. सतत बैठका, भेटीगाठी, गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये कामाची वाटणी, थोरा मोठ्यांना शिबिराची योजना आणि प्रगती प्रत्यक्ष दाखवणे, त्यांचे सहकार्य मिळवणे, तळजाई ते पुणे अशा असंख्य फेऱ्या मारणे आणि अखेर तळजाईच्या शिबिराने महाराष्ट्रात एक सोनेरी पान लिहिले. एवढा मोठा कार्यक्रम, एवढा जनसंपर्क, यातून संघाला काय मिळते असा प्रश्न तळजाई शिबिरानंतर एका कार्यकर्त्याने तात्यांना विचारला. त्यावर तात्या म्हणतात, जनसंपर्काच्या कार्यक्रमांतून अनेक नवीन माणसे मिळतात. मरगळलेली मने उत्साही होतात. एकेका माणसाच्या आवडीचा पिंड असतो, त्याला त्याच्या आवडीचे काम मिळते. तो संघाच्या अधिक जवळ येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे काम उत्तम पार पडावे यासाठी सर्वजण इतके गुंतून जातात की मीचे, आम्ही आणि आपण कधी होतात त्यांचे त्यांनाच कळत नाही. तात्यांच्या सखोल चिंतनातून आलेला हा विचार. तात्यांचा हा विचार आजच्या तरुण स्वयंसेवकाला नक्कीच काहीतरी शिकवून जाईल. तळजाई शिबिरानंतर लगेचच 9 जून 1983 रोजी पहाटे तात्यांना मोतीबागेतच हृदयविकाराचा झटका आला आणि संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तात्यांना हृदयविकाराचे दुखणे आहे हे अनेकांना माहीतही नव्हते. संघकाम करता करता स्वतःच्या कुटुंबाकडे जसा कानाडोळा केला जातो तसा स्वतःच्या शरीराकडेही त्यांनी कानाडोळा केला आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संघकार्य करीत राहिले. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहिले अशा तात्या बापट यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी 1996 साली चिंचवड येथे स्वर्गीय तात्या बापट स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आरोग्य शिबिरे, शैक्षणिक कार्यक्रम असे विविध सामाजिक उपक्रम तसेच सांस्कृतिक उपक्रमही या समितीच्या माध्यमातून राबवले जातात. बेरोजगारी, व्यसनाधीनता, पर्यावरण संरक्षण, महिलांचे प्रश्न असे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ही समिती कार्यरत आहे. सेवा हेच ध्येय ठेवून 4 ते 5 कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या या समितीत आज मितीला 500 पेक्षा अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समिती यांच्यासह मिळून समितीने कोरोना काळात पिंपरी चिंचवड शहरात विलगीकरण केंद्र उभारले होते. दरवर्षी आषाढी वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गामध्ये समितीच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा पुरवली जाते. आम्ही चालवू पुढे हा वारसा म्हणत स्वर्गीय तात्या बापट समितीच्या माध्यमातून तात्या बापट यांनी दाखवलेल्या सेवा मार्गावर अनेक कार्यकर्ते आज मार्गक्रमण करीत आहेत. हेच त्यांच्या कार्याचे फलित म्हणता येईल आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. ध्येय गाठण्या अथक परिश्रम सफल मंत्र हा खरा. तुझ्या प्रेरणे सदा प्रवाही समाज सेवा झरा. ध्येय गाठण्या अथक परिश्रम सफल मंत्र हा खरा. तुझ्या प्रेरणे सदा प्रवाही समाज सेवा झरा. पुण्यभूमीच्या संघाकार्या परिश्रमाचे शीश गाठले. पुण्यभूमीच्या संघाकार्या परिश्रमाचे शीश गाठले. पानशेत अनमोती बागला हातभार तो खरा. ध्येय गाठण्या अथक परिश्रम सफल मंत्र हा खरा. तुझ्या प्रेरणे सदा प्रवाही समाज सेवा झरा. सत्याग्रह आखणी करूनी शिवसंदेशा सुपूर्द केले. सत्याग्रह आखणी करूनी
शिवसंदेशा सुपूर्द केले, संकटकाळी सहाय्य केले, कार्यकर्त्या घरा ध्येय गाठण्या अथक परिश्रम, सफल मंत्र हा खरा, तुझ्या प्रेरणे सदा प्रवाही समाज सेवा झरा. स्वर्गीय तात्या बापट यांची जीवनकथा सांगणारा हा लेख मला विवेक प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या समिधा या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. शीतल खोत यांनी लिहिलेल्या या लेखाचं अभिवाचन स्वाती सोनपेठकर यांनी सादर केलेलं आहे. या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात ही सप्रेम विनंती. धन्यवाद. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी, देश काही विरमू दे, देश काही विरमू दे.